नमस्कार. आज आपण करूया थोड्या वेगळ्या पद्धतीने चमचमीत अशी भाजी. तर रोज रोज डब्याला काय द्यायचं सुचत नसेल किंवा तोंडाची चव जर गेली असेल तर या पद्धतीने ही भाजी नक्की करून पहा. खूप चविष्ट लागते. तर त्यासाठी इथे मी 2 वाट्या हरभरा डाळ रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती. छान अशी डाळ भिजलेली आहे आणि आता मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायची. वेळ नसेल तर तुम्ही 5 ते 6 तास भिजून घेतली तरी चालेल. आणि जाडसर वाटून घ्यायची आहे, जास्त अशी बारीक पेस्ट करायची नाही. आणि आता कढईमध्ये 3 ते 4 मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं. या भाजीला थोडंसं तेल जास्त टाकायचं. तेल छान असं कडकडीत गरम झालं की आता वरून अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं मोहरी छान तडतडली की आता वरून यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं आणि कोथिंबीर याचं असं जाडसर वाटण करून घ्यायचं आहे. यामध्ये थोडंसं मीठही घालायचं आणि हे वाटण आता आपल्याला जास्त असं बारीक करायचं नाही, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे. आणि तेलामध्ये टाकून बारीक गॅस करून हे वाटण छान असं परतून घ्यायचं आहे, जास्त लाल करायचं नाही. हे हलक्या हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार हिरव्या मिरच्या कमी जास्त करू शकता किंवा या ठिकाणी तुम्ही लाल तिखट टाकलं तरी चालेल. असं पटकन गॅस बारीक करायचा आहे, नाहीतर फोडणी जळू शकते. आणि आता वरून पाव चमचा हळद आणि बारीक करून घेतलेली यामध्ये डाळ टाकून घ्यायची आहे. हे पहा, आपल्याला या ठिकाणी डाळ अशी जाडसरच बारीक करून घ्यायची आहे, जास्त असं पेस्ट करायची नाही. हे पहा. आणि आता तेलामध्ये छान अशी मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे आणि गॅस पूर्णपणे बारीक करायचा आहे. या भाजीला थोडंसं तेल जास्त लागतं आणि गरम गरम ही डाळ खूप छान लागते, चविष्ट लागते. अगदी आपण भाजी भाकरी नसली तरी सुद्धा असं ही डाळ खाऊ शकता. अगदी पोह्यासारखी लागते. आणि आता चवीनुसार मीठ टाकून छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. हे पहा या पद्धतीने. आणि आता थोडंसं झाकण ठेवायचं आहे 5 ते 7 मिनटं. आणि अधूनमधून डाळ खाली चिटकू शकते, त्यामुळे असं मिक्स करत राहायचं आहे. आणि डाळ जर अशी जास्त कोरडी वाटली तर अधूनमधून 2 ते 3 वेळा थोडंसं पाण्याचा शिंतोडा देऊन घ्यायचा, जास्त पाणी टाकायचं नाही, अगदी थोडासा असा शिंतोडा देऊन घ्यायचा. त्यामुळे काय होतं, डाळ आपली छान अशी व्यवस्थित वाफली जाते, असं कचकच लागणार नाही किंवा अशी कच्ची राहणार नाही. आणि हे पहा छान असं गाठी होऊ लागलेल्या आहेत, म्हणजे आपली डाळ छान अशी वाफलेली आहे. हे पहा. आणि असं गाठी मोडत परतून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा छान असं एकजीव करून घ्यायचं. आणि सर्वात शेवटी भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची. साधी सोपी पटकन होणारी ही रेसिपी आहे आणि अगदी तोंडाची चव वाढते या भाजीने. तर साधी सोपी पटकन होणारी ही डाळ नक्की करून पहा. आणि तुमच्या इकडे या भाजीला काय म्हणतात हे कमेंट करून नक्की सांगा. आमच्या इकडे याला पुरणावळ असं म्हटलं जातं. तर मी बनवलेली आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. यूट्यूबवर असाल तर फॉलो करायला विसरू नका.